नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आता कोणाला आवडो न आवडो, धर्मवीर 2 विषयी बोलताना मुख्यमंत्र्यांचा टोला. राबोडी परिसरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट, ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आणि दुकानांवरील मराठी बाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे यांचा जीवन प्रवास धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला. यावेळेला मंचावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मवीरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व काय, ते कसं जगले, कित्येक कार्यकर्त्यांना, नागरिकांना आणि सर्व धर्मियांना त्यांनी कसा लढा लावला हे पाहायला मिळालं. साहेब प्रत्येकामध्ये होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची हिंदुत्वाची भूमिका होती. हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलं, पण हिंदुत्वाची भूमिका घेताना कधीच इतर धर्मियांचा दुस्वास किंवा द्वेष केला नाही. देशभक्त आणि राष्ट्रभक्त हे बाळासाहेब ठाकरे यांना आणि दिघे साहेबांनाही प्रिय होते. एखाद्या गरजूला खरीच अडचण असल्यास ते कसलाच विचार न करता त्याची मदत करायचे. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं काम केलं, असं शिंदे म्हणाले. दिघे साहेब गेल्यानंतर झालेला उद्रेक देखील आपण पाहिला. ते त्यांच्याविषयीचं प्रेम होते. आजही टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमासमोरून जाताना आपोआप हात जोडले जातात. अशी श्रद्धा भक्ती सहजासहजी मिळत नाही. आपलं सर्वस्व दुसऱ्यासाठी वाहून घ्यावं लागतं, तेव्हाच देवत्व प्राप्त होतं. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की एकाच सिनेमात ते मावणार नाही. पहिल्या भागात मी नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री झालोय. या दिघे साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी आनंद दिघेंची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय, असंही शिंदे पुढे म्हणाले. प्रवीणने सांगितलं की 17 देशात पाहिला गेला. पार्ट 2 मधून काय अपेक्षित आहे आणि काय लोकांना पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांना काय पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 चा शुभारंभ झालेला आहे. धर्मवीर पार्ट 1 जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला. संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये दिघे साहेबांच्या जीवनावरचा हा चित्रपट. दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं या पहिल्या धर्मवीर पार्ट 1 मध्ये तेवढं मावू शकत नाही. आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे, त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल. आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल. आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना पहिल्या पार्टमध्ये काही जण उठून निघून गेले, पहिल्या पार्टमध्ये कसं बघतात आता दुसऱ्या पार्टमध्ये? दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल. आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल. पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शमन ही टॅगलाईन होती. आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी, बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे काही 2019 मध्ये झालं हे संपूर्ण राज्याने, देशाने पाहिलेलं आहे. आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार
काम करतोय आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली. सर्व धर्मीयांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे. अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील. त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ठाण्यातील आनंदनगर चेकनाका इथे कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या श्रीरंग सोसायटीच्या घरी जाऊन त्यांनी सदिच्छा भेट घेतली. पक्षाच्या बळकटीसाठी सुहास यांना साथ द्या अशी साथ त्यांनी या कुटुंबियांच्या भेटीदरम्यान घातली. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या नजीब मुल्लांच्या बालेकिल्ल्यातही मोठ्या साहेबांच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. पवार हे कल्याण नवी मुंबई दौऱ्यावर आले होते. कल्याणला जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवाध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या वेशीवरील कोपरी चेकनाका इथे जंगी स्वागत केलं. यावेळेला फुलांची उधळणही करण्यात आली. त्यासमवेत राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांच्या गजरात पवार यांचं दुपारी स्वागत करण्यात आलं. साधारण अर्धा किलोमीटर कार्यकर्ते साहेबांच्या गाडीमागे पायी जात होते. त्यांची छबी टिपता येईल या आशेपोटीही अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. मात्र साहेब गाडीतून न उतरल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली. त्यानंतर श्रीरंग सोसायटीतील सुहास देसाई यांच्या सायली 8C या निवासस्थानी ते गेले. तिथे सुहास यांच्या पत्नी सायली यांच्यासह कुटुंबियांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं. दरम्यान श्रीरंग सोसायटीमध्ये त्यांचं ढोल ताशाच्या गजरात फुलांचे धरण करत जोरदार स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी तुम्ही सुहास यांना अशीच साथ द्या, आपण एकत्रित पक्षाला बळकट करू असं आवाहन यावेळेला पवार यांनी देसाई कुटुंबियांसमवेत संवाद साधताना केलं. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. जर दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. तसं सोलापूर, दहिसर आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कारवाई सुरू केली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी दहिसर आणि ठाण्यात खळखट्याक आंदोलन केलं. यावेळेला त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. शिवाय मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासूनच मराठी पाट्यांसाठी आग्रही आहे. शिवाय कोर्टानंही मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्यानं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी सकाळीच ठाण्यात मनसेकडून MG मोटर्स शोरूमला काळं फासण्यात आलं. शिवाय काही दुकानांवरील इंग्रजी पाट्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन केलं. दरम्यान यावेळेला 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पक्ष कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळेस कार्यकर्त्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून संविधान रक्षणाची शपथ घेतली. याच ठिकाणी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस जवान तथा निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी सुहास देसाई म्हणाले की या देशातील लोकशाही सर्वात प्रबळ लोकशाही आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही प्रदान केली आहे. या लोकशाहीच्या रक्षणाची आपली जबाबदारी आहे. तर विक्रम खामकर यांनी हा देश बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला दिलेल्या संविधानावरच तरलेला आहे. पण सध्या हे संविधान मान्य नसलेले लोक सत्तास्थानी कार्यरत आहेत. त्यामुळेच शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या लोकांची जबाबदारी वाढली आहे, असंही ते पुढे म्हणाले. विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारणी करून बनावट शपथपत्रांद्वारे सरकारी निधी लाटणाऱ्या शहापूर तालुक्यातील सापगाव येथील कोटीविद्या चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थाचालक आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शहापूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडे याबाबत तक्रार आल्यानंतर चौकशी समिती नेमली. तिने अहवाल दिला असून त्यानुसार प्रशासकीय आणि आर्थिक गैरव्यवहाराची पोलीस आणि संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रामचंद्र यादव यांनी सापगाव येथील कोटीविद्या चॅरिटेबल ट्रस्टचं अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत 14 फेब्रुवारी 2023 रोजी तक्रार केली होती. त्यानुसार आदिवासी विकास प्रकल्प विभागानं कारवाई केली. या संस्थेनं शुल्कवाढ प्रस्तावात शपथपत्रांसह खोटी माहिती सादर करणं, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे उपयोगिता प्रमाणपत्र न देता बनावट कागदपत्रांद्वारे 2012 ते 2018 दरम्यान सरकारची तब्बल 11,62,382 रुपयांची फसवणूक करणं, कोटीविद्या चॅरिटेबल ट्रस्ट आणि कलाश्री व्यंकटेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे विद्यार्थ्यांकडून शुल्क नियामक प्राधिकरणानं मंजूर केलेल्या आकारणी व्यतिरिक्त जादा आकारणी करणं, या प्रकरणी ट्रस्टचे संस्थाचालक आणि अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट आणि कलाश्री व्यंकटेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आता कोणाला आवडो न आवडो, धर्मवीर 2 विषयी बोलताना मुख्यमंत्र्यांचा आठवला. राबोडी परिसरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट, ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आणि दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.